सध्या लोकसभेचे वारे चांगलेच वाहू लागलेले असून अमरावती जिल्ह्याकडे समस्त राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्याच अनुषंगाने आज अमरावतीच्या मेळघाट येथील माजी आमदार केवळराम काळे यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। कारण मेळघाटमध्ये काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी होळीनिमित्त आदिवासी महिलांना साडी वाटप केलेल्या होत्या। त्या साड्या ह्या मच्छरदाणी असल्याने आदिवासी महिला आक्रमक झालेल्या होत्या व त्याचाच फायदा काँग्रेसने घेत मेळघाटमध्ये याच मुद्द्यावरून प्रचार सुरू केलेला होता। परंतु आज अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांच्या नामांकन अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा चंद्रशेखर बावनकुळे व सर्व महायुतीतील घटक पक्ष यांच्या वतीने शक्ती प्रदर्शन करून खासदार नवनीत राणा यांचा नामांकन अर्ज दाखल केला गेला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळघाटचे माजी आमदार केवळराम काळे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश सुद्धा करण्यात आला। त्यामुळे आता मेळघाटात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। आता मेळघाटात भाजपची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे। माजी आमदार केवळराम काळे हे भाजपामध्ये आल्याचा फायदा आता भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांना कितपत होणार हे पाहणे योग्य ठरणार आहे। किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।